नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी यांचा नाश्ता करून झालेला असतो आणि त्यानंतर आकाश हा फ्रेश होण्यासाठी म्हणून बाजूला निघून जातो आणि भूमी तिथेच बसलेली असते. आणि त्याच वेळेला आता भूमी कसं करायचं पुढे या सगळ्याचा विचार करत असते. आणि हे सगळं करत असताना आता इथे आकाशचा फोन वाजतो. म्हणूनच आकाशच्या फोनची रिंग झाल्यानंतर भूमी त्याच्याकडे धावते आणि त्यावेळेला आता इथे रागिनी ही आता तडक आकाशला फोन करते. कारण रागिनीला आकाशच्या मनामध्ये अजून काही वाईट साईड भरवायचं असतं. त्याच वेळेला आता रागिनीचा आलेला फोन पाहून भूमी तो फोन उचलते आणि समोरून काहीच बोलत नाही. आता समोरून रागिनी पटापट बोलायला सुरुवात करते. रागिनी म्हणते की हॅलो आकाश, ऐक, अरे माझा काय निर्णय झालेला आहे तो, आणि भूमीने तुला घटस्फोटाची नोटीस पाठवली ना, त्याच्यात तुझा त्रास झाला हे मला कळतंय. आणि मी तुला एक गोष्ट सांगते की हे जे काही भूमी करते ना, ते म्हणजे स्वतःच्या डोक्याने काही करत नाही आहे. हे जे दुसरं कोणीतरी भूमीच्या डोक्यामध्ये सगळं काही भरवत आहे. नाहीतर आपली भूमी तशी त्यातली नाहीच आहे रे. हे बघ, भूमी खूप चांगली आहे मला माहिती आहे. परंतु काही झालं तरीही भूमीच्या या जे काही प्रश्न आहेत, म्हणजे भूमीचं हे जे काही आहे त्याला आपण सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे. म्हणूनच ना, आता भूमीला या सगळ्या गोष्टीवर व्यवस्थित डोक्यावर आणण्यासाठी आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. म्हणजेच भूमीचं म्हणणं हे चुकीचं ठरवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी एक निर्णय घेतला आहे आणि मी वकिलांना फोन केला आहे आणि त्याच्यासाठी मी तातडीने कागदपत्र तयार करायला सांगितलेली आहेत. आणि तोपर्यंत भूमी जे काही बोलत नाही त्याला तूही समोरून सडेतोड उत्तर दिलं पाहिजेस ना, फाईडबॅक केलं पाहिजेस ना. त्याच्यामुळे मी आता वकिलाला बोलून ते पेपर्स तयार करते आणि ते पेपर्स तयार केल्यानंतर मग तू त्याच्यावर सही कर आणि आपण त्वरित ते भूमीकडे पाठवून देऊ. तुला कसं वाटतंय? योग्य वाटतंय ना हे सगळं? नाही म्हणजे आपल्या हातून हे सगळं निसटून जायला नको. आपल्याला सगळं हवं आहे, आपल्याला भूमी पण हवी आहे. त्याचबरोबर तिला हे सगळं काही करणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिला योग्य ते डोक्यामध्ये अक्कल यायला हवी. त्याच्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. आकाश, तुला हे सगळं योग्य वाटतंय ना? मी जे काही बोलते हे तुला बरोबर वाटतंय ना? असं सगळं रागिनी आता त्याला विचारत असते आणि म्हणते की आकाश, बोल काहीतरी, काय झालं? त्याच वेळेला आता इथे रागिनीचा जो काही काळा चेहरा असतो तो पुन्हा एकदा भूमीसमोर येतो आणि तिचं जे काही कटकारस्थान आहे ते कटकारस्थान आता पुन्हा एकदा भूमीजवळ येतं. आणि म्हणूनच आता भूमी म्हणते की आकाश, काही बोलत का नाही आहेस तू? बोल ना. त्याच वेळेला समोरून भूमी काहीच न बोलता फोन कट करून टाकते. आणि त्याच वेळेला इथे रागिनी घाबरते आणि रागिनी म्हणते की हे काय, आकाशने तोंडावर फोन कट कसा काय करून टाकला? आणि मग तिला काही समजत नाही की नेमकं आकाशचं काय चालू आहे ते. आणि म्हणूनच आता इथे रागिनी ही जराशी टेन्शनमध्ये येते आणि रागिनी म्हणते की हे सगळं काय चालू आहे आणि आकाशने असा माझा फोन कसा काय कट करून टाकला? आता इथे भूमी म्हणते की नाही, ही बाई अशी काही शांत बसणार नाही, नक्कीच काहीतरी डावपेच खेळणार हे मला माहीत होतं. म्हणून आता भूमी ही आकाशच्या मोबाईलमधूनच मेसेज टेक्स्ट टाईप करू लागते आणि म्हणते की आई, अगं माझ्या मोबाईलची बॅटरी जराशी डेड झालेली आहे. तू जे काही बोललीस ते मी ऐकलं आणि उद्या दत्तजयंतीच्या पादुकांची पूजा झाल्यानंतर तू जे काही म्हणतेस त्या विचारावर आपण निर्णय घेऊया. आणि हे मेसेज ऐकल्यानंतर आता रागिनीला मात्र खूप आनंद होतो. रागिनी म्हणते की आकाशचा मला मेसेज आला आहे की उद्या दत्तजयंतीच्या पूजेनंतर या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. आणि दत्तजयंतीची एकदा की पूजा झाली की भूमीचं या घरातनं जाणं फिक्स झालं. आता भूमी म्हणते की हा मेसेज मी आताच्या आता डिलीट करून टाकते आणि डिलीट केल्यानंतर हा मेसेज आउटबॉक्समधून पण डिलीट करते. म्हणजे आकाशला काहीच कळायला नको. नाही, मला वाटते तितकं ही बाई शादी नव्हती, ही पुन्हा काहीतरी करणार. आणि पारितोष जे काही म्हणाला की मला तिकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे असं भूमी विचार करू लागते. नंतर आता भूमी एक फाईल घेऊन पारितोष जवळ येते आणि पारितोष जवळ आल्यानंतर आता इथे पारितोष म्हणतो की हो बोल भूमी, काय झालेलं आहे? तेव्हा मग भूमी म्हणते की ही फाईल. तेव्हा तिचा चेहरा जरासा पडलेला असतो. तो म्हणतो की काय झालं आहे भूमी, आकाशी परत काही वाद झालेत का? कारण तो ऑफिसमध्ये आलाय मगाशी, मी पाहिलं. तेव्हा भूमी म्हणते की नाही, वाद ॲज सच असं काही नाही, परंतु मला असं वाटतंय की तू मला जे काही काल बोललास ते अत्यंत योग्य आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही, तू कशाबद्दल बोलतेस? तेव्हा भूमी म्हणते की काल तू मला जे काही बोललास त्या महाजन हाऊसमध्ये परत जाण्याबद्दल, त्याबद्दल मला आता योग्य वाटू लागले आणि त्याचा मी मुहूर्त देखील काढला आहे, असं भूमी त्याला बोलून मोकळी होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण दत्तजयंतीच्या पूजेसाठी आता तयार होऊन खाली उतरलेले असतात. आणि त्यानंतर सगळेजण आता वाट बघत असतात, ते म्हणजे दत्तांच्या पादुका येण्याची. आणि त्याच वेळेला इथे दत्तांच्या पादुका येत असताना सगळ्या जणांची लगबग होते. आजी म्हणते की चला चला, सगळ्या चारी बाजूने आपल्याला तयाऱ्या केल्या पाहिजेत, एव्हा आता त्या पालखी येतच असेल. तर इथे रागिनी म्हणत असते की येऊ दे, आता एकदा की दत्त पादुकांची पूजा झाली की मी माझ्या मनाचं करायला मोकळी. फायनली भूमी या घरातून या शुभ मुहूर्तावर बाहेर पडणार, मला खूप आनंद झालेला आहे, असं रागिनी आता म्हणत असते.
त्याच वेळेला आता इथे गुरुजी आलेले असतात. गोखले गुरुजी येतात आणि ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत त्यांच्याबरोबरचे सेवेकरी आणि ते देखील स्वतः आलेले असतात. आणि त्यांना पाहिल्यावरती आजी नमस्कार करते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. त्याच वेळेला आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीही हजर असतात. पौर्णिमाच्या हातामध्ये आता ओवाळणीचं ताट असतं, कारण पूजेचा जो काही सगळा मान असतो तो तिच्याकडेच असतो. आता गुरुजी येत असतात, सगळेजण आलेले असतात, परंतु दत्तांच्या पादुका अजून आल्या नाहीत. त्याच्यामुळे सगळेजण बघत राहतात आणि जे वारकरी असतात ते फक्त दिगंबरा दिगंबरा असंच ओरडत असतात. मग आता सगळेजण म्हणतात की काय झालंय, नक्की पादुका कुठे गेल्यात? आणि आजी देखील गुरुजींना तो प्रश्न विचारते की पादुका कुठे गेल्या आहेत. त्याच वेळेला आता लगेच गुरुजी म्हणतात की हो हो, पादुका येतच आहेत, या या, पादुका घेऊन या, असं म्हणून तो आता भूमीला आवाज देतो. आणि त्यानंतर मग आता भूमी आलेली असते. भूमी ही दत्तांच्या पादुका त्याचबरोबर श्री दत्तात्रयांचा फोटो हा डोक्यावर घेऊन आलेली असते आणि दिगंबरा दिगंबरा असं म्हणतच ती देखील वर येते. परंतु सगळ्यांच्या आवाजापुढे तिचा आवाज अगदी लपून गेलेला असतो, म्हणून कोणालाही घरातल्यांना भूमीचाच आवाज आहे हे कळत नाही. भूमी आता चालत चालत येते आणि दत्तांच्या पादुका पाहिल्यावरती आजीच्या डोळ्यांचं पारणं फिटलं जातं. आजी ते सगळं बघतच राहते आणि पौर्णिमा मात्र आनंदित असते. परंतु नेमकं पादुका घेऊन येणारी सेवेकरी ही कोण आहे हे कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं. सगळेजण फक्त त्या पादुकांकडे बघत असतात आणि भूमीने डोक्यावरून पदर घेतल्यामुळे कोणाला काहीही कळलेलं नसतं. त्याच वेळेला आता आजी पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा, ये पुढे ये, तू अगोदर दत्तात्रयांच्या पादुकांवरती हळद कुंकू वाहा, तांदूळ वाहा आणि त्यानंतर जे सेवेकरी आहेत ना त्यांचं पाण्याने आणि तीर्थाने तू पाय धू आणि ते पाय पूस, असं सगळं आजी तिला सांगत असते. आणि जसं जसं आजी तिला सांगते तसं तसं आजीच्या म्हणण्याप्रमाणेच पौर्णिमा ते सगळे विधी करत असते आणि तो मान तिला मिळतो याचा तिला खूप मोठा आनंद झालेला असतो. आता इथे त्यानंतर रागिनी ही हे सगळं बघत खुश होत असते. तिचा आनंद काही औरच असतो, कारण तिला भूमीला आजच्या दिवसानंतर घराबाहेर काढण्याची इच्छा पूर्ण होणार असते असं मात्र तिच्या भोळ्या मनाला वाटत असतं. त्यानंतर पौर्णिमा म्हणते की चला, आपल्याला आता दत्ताची पूजा करून झालेली आहे आणि भूमीचे म्हणजे सेवेकरणीचे पाय देखील धुवून झालेले असतात. आता ती त्या दत्ताच्या फोटोला ओवाळते आणि अगदी मनापासून नमस्कार करते. आणि त्यानंतर मग आता सगळेजण म्हणतात की या या, आतमध्ये या, आणि पादुका दत्तांच्या आतमध्ये घेतल्या जात असतात. त्याच वेळेला आता पादुका या देवाऱ्याजवळ ठेवण्यासाठी विशेष अशी व्यवस्था देखील केलेली असते. तेव्हा आता आकाश देखील भूमीच्या मदतीने त्या पादुका असतो ते व्यवस्थित ठेवत असतो. परंतु आकाशला काहीच माहीत पडलेलं नसतं की या ज्या काही पादुका आहेत त्या आणणारी खुद्द त्याची भूमीच आहे. आणि त्यानंतर मग आता भूमी हात जोडते आणि म्हणते की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, असं जेव्हा ती ओरडते त्याच वेळेला आता पुकार केल्यानंतर सगळ्या जणांना तो आवाज अगदी ओळखीचा वाटतो. सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. आकाशलाही थोड्या वेळासाठी असं वाटतं की खरंच इथे भूमी आली आहे का, की मला काही भास झाला आहे, की भूमीच्या आवाजाचा मला भास झाला आहे असं त्याला वाटत असतं. परंतु तसं काहीही नसतं. तर मित्रांनो, इथे आता भूमीच ही आलेली असते. आता आजी आणि आकाश एकमेकांकडे बघत राहिलेले असतात आणि त्याच वेळेला भूमी त्या पादुकांना पूजा करते, त्यांच्या हात जोडते आणि त्यानंतर मग भूमी समोर बघते आणि स्वतःच्या डोक्यावरचा जो पदर असतो तो पदर बाजूला टाकून देते. आता भूमीला असं पाहिल्यानंतर मात्र आकाशला धक्का बसलेला असतो. आकाश आता बघतच बसतो की समोर खुद्द भूमी आलेली आहे आणि तिला पाहिल्यावरती आकाश आता खूपच खुश होतो. परंतु भूमीला समोर पाहून रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा या तिघांचेही चेहरे अगदी पडले जातात. काय करावं हे त्यांना काहीही सुचत नाही, कारण भूमीला पुन्हा असं समोर आलेलं पाहून सगळेजण अगदी, काही जण धक्क्यात तर काही जण आनंदाने वेडीजतात. भूमीला समोर पाहून आजीला तर खूपच आनंद होतो. तिला अगदी आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. आता आकाशला मात्र काही कळत नसतं की भूमीच्या मनात नेमकं काय चालू आहे. भूमी हे सगळं काय करते हे आकाशच्या मात्र लक्षातच येत नसतं. आकाश म्हणतो की भूमी, तू तू इथे. त्याच वेळेला भूमी अगदी आतुरतेने, अगदी आतुर नजरेने आकाशकडे बघत असते. आकाशही दत्ताच्या पूजेसाठी अगदी मनापासून तयार झालेला असतो, परंतु हे आकाशचे जे काही नशिबाचे भोग, जसं तो म्हणालेला असतो, ते भोग काहीही पळास येत नाहीत, कारण दत्तांनी खुद्द त्याला तारलेलं असतं. त्याच वेळेला गुरुजी म्हणतात की भूमी, तू इथे कशी काय? तेव्हा मग भूमीला बघतच गोखले गुरुजी म्हणतात की ॲक्च्युली मला भूमीने फोन लावला होता की मला दत्तगुरूंच्या पादुकांची सेवा करायची आहे, म्हणूनच मला एखादी संधी द्या. म्हणूनच मी तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला संधी दिली आणि तिला सेवेकरी म्हणून आशीर्वाद देत या दत्ताच्या पादुका तूच या महाजनांच्या म्हणजेच तुझ्या घरामध्ये घेऊन ये, अशी मी तिला संधी दिली आणि तिला त्यावर होकार देखील दिला.
आणि म्हणूनच मग भूमी ह्या दत्ताच्या पादुका घेऊन इथपर्यंत आलेली आहे. आपल्या घरापर्यंत येऊन पोचली आणि तिची जी इच्छा आहे ती तिने पूर्ण केली. आणि एखाद्या भक्ताची इच्छा पूर्ण न करणं म्हणजे दत्तगुरूंचा अपमान करण्यासारखं आहे. म्हणूनच मी ती भूमीला परवानगी दिली आणि भूमी इथे त्या पादुका घरात घेऊन आली. आणि खरं तर घरच्या सुनेनेच या घरच्या दत्तगुरूंच्या पादुका या घरामध्ये आणणं म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग असल्यासारखाच आहे. म्हणूनच भूमीला असं मी करायला परवानगी दिली. असं म्हटल्यानंतर आता इथे भूमी खूपच आनंदामध्ये असते आणि आजी म्हणत असते की खरंच मला इथे पाहिल्यावरती भूमीला अगदी धक्काच बसला. तर भूमी म्हणते की आजी, तुम्हाला मी इथे आलेले आवडले नाही का? तेव्हा आता आजी म्हणायला लागते की हो भूमी, मला आवडलं नाही असा प्रश्नच नाही. सुरुवातीला तर मला तुला इथे पाहिल्यानंतर धक्काच बसला, कारण तू इथे आलीस हे मला अगदी अनपेक्षित होतं. कारण तू आकाशला जे काही काल बोलून गेलीस ते वेगळं आणि आज जो काही तू निर्णय घेऊन इथपर्यंत पादुका घेऊन आलीस ते वेगळं. आणि खरं तर मला तुझ्या आजच्या निर्णयाचा आणि तू जे काही आज वागलीस त्याचं आश्चर्यच वाटतंय. परंतु मला या सगळ्यामधून कुठेतरी आशेचा किरण दिसतोय की कुठेतरी तू आणि आकाश पुन्हा एकत्र यावेत आणि या दत्त जयंतीच्या निमित्ताने तुमचा संसार पुन्हा एकदा व्यवस्थित असा सुरळीत सुरू व्हावा असं मला वाटतंय. आणि हे जे काही घडलंय त्याचा मला आनंद झालाय आणि तू घरामध्ये आलीस याचा भूमी मला आनंद होणारच आहे आणि कायम असणार आहे. त्यावेळेला गुरुजी म्हणतात की हो, अगदी योग्य बोललात तुम्ही आजी. कारण भूमी ही घरची सून आहे आणि ती या घरामध्ये आली हे खरंच खूप भाग्याचं झालं. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित होईल अशी दत्तगुरूंचीच इच्छा आहे. असं म्हणून आता दोघांचेही संसार रुळावर येऊ देत असं आजी ही प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघतच राहतात. रागिनी मात्र खूप संतापलेली असते, कारण आता रागिनीच्या मनामध्ये वेगळंच असतं. रागिनी म्हणते की आता अशा प्रकारे ही घरात शिरली, मला काही करताच येत नाही. गुरुजी म्हणतात की चला भूमी व आकाश, तुम्ही दोघं जोडीनेही दत्त पादुकांची पूजा करून घ्या. आणि मग भूमी आकाश दोघंजणही दत्ताच्या पादुकांची पूजा करत असतात. तिथे हळद कुंकू वाहून, तीर्थ वाहून त्यांची पाण्याने धुवून पूजा करतात आणि अभिषेक केल्यानंतर मग हळद कुंकू पुन्हा वाहून त्या दत्त पादुकांची ते मनोभावे दोघंजणं अगदी आरती करत असतात. त्याच वेळेला आता गुरुजी ज्याप्रमाणे जे काही पूजेची प्रतिष्ठापनेची मंत्र म्हणत असतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आकाश आणि भूमी दोघंजणी ही सगळी पूजा अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतात. आणि हे सगळं होत असताना पौर्णिमा म्हणते की झालं, ही भूमी पुन्हा एकदा या पूजेसाठी तयार झाली. ही भूमी जणू माझ्या मुळावर घाव घालण्यासाठी जन्माला आलेली आहे. या पूजेचा मान खरं तर आज माझा होता, परंतु या भूमीला आज हा मान मिळाला असं म्हणून ती आता रागवत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी आकाश एकमेकांकडे बघतच दत्तगुरूच्या पादुकांची पूजा करत असतात आणि दिगंबरा दिगंबरा बाकीचे सगळेजण म्हणत असतात. त्याच वेळेला इथे आता भूमी आणि आकाश आरती करतात आणि आरती तिथेच ठेवून झाल्यानंतर ते दोघंजणही गोखले गुरुजींचा आशीर्वाद घेतात. गुरुजी आकाशला की सुखी राहा, अगदी आनंदी राहा असा आशीर्वाद देतात आणि भूमीला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. तर इथे दोघेजणही पुन्हा आजीच्या पाया पडण्यासाठी येतात आणि आजी म्हणते की दोघंजणही अगदी आनंदाने असंच सुखाने संसार करा अशी ती आता दोघांनाही आशीर्वाद देते. आणि त्यानंतर मग भूमी आरती घेते. यावेळेला काही ती आत्याला नमस्कार करत नाही. भूमी सगळ्यांना आरती देते आणि त्यानंतर रागिनी समोर येते. आता रागिनी भूमी आरती घेऊन येते म्हणून काहीही बोलत नाही, परंतु आता भूमीला तसं समोर पाहून तिला मात्र अगदी जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. आता रागिनी ही त्या आरतीवरून ताटावरून हात ओवाळते, स्वतःच्या डोक्यावर लावते. तेव्हा भूमी म्हणते की आत्या, काय झालं? मला इथे बघून तुम्हाला धक्का बसला ना? मला माहीत होतं की तुम्हाला धक्का तर बसणारच आहे, कारण काही झालं तरीही ही दत्तगुरूंची सेवा आहे. आणि मी महाजनांच्या घरी आता माझ्या घरी कायमची राहण्यासाठी आलेली आहे आणि इथून पुढे तुम्ही भूमीचं जे कधीही पाहिलेलं नसणार ते रूप आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे असं आता भूमी ही रागिनीला अगदी समोरून चॅलेंज देते. आणि भूमीचं ते रूप पाहिल्यानंतर मात्र आता इथे रागिनीला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो आणि रागिनी भूमीकडे पाहतच राहते, कारण तिच्या अनपेक्षित सगळं घडलेलं असतं. भूमीला दत्तजयंतीचा मुहूर्त घराबाहेर काढण्याचा, परंतु त्याआधीच भूमी घरात येऊन बसली. तर इथे रागिनी ही तिथे गपचूप उभी असते आणि भूमी मात्र किचनमध्ये येते आणि सगळ्यांसाठी फराळाचं ताट भरत असते आणि म्हणते की आज गुरुजींच्या पादुकांच्या पूजेमध्ये सगळ्यांचाच फराळ राहिला असेल. आणि ती फराळ भरायला घेत असते तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि तिचा हात धरते आणि म्हणते की हे काय करत आहेस तू इथे, आणि या किचनमध्ये तू काय करत आहेस, तुझं इथे काय काम आहे? तेव्हा मग भूमी म्हणते की अगं
पौर्णिमा, तू इतक्यातच विसरलीस का माझं नाव काय आहे ते? माझं नाव भूमी आकाश महाजन असं आहे. या महाजनांच्या घरचा जो मालक आहे त्याची मी बायको आहे. त्यामुळे मी इथे किचनमध्ये माझं माझं काम करते. तेव्हा मग आता ती म्हणते की काय गं, तुला मोठा प्लेक्टोमेनिया असा काहीतरी आजार झालाय का? कारण या आजारामध्ये तू विसरतेस की तू घटस्फोट काल दिलेलास आणि आज तू इथे घरात आली आहेस. तेव्हा ती म्हणते की काय गं, अगं आमची ही पौर्णिमा या अभिजितबरोबर राहून मोठे मोठे इंग्रजी शब्द शिकायला लागली आहे. नाही म्हणजे इतका मोठा शब्द कसा काय वापरलास? परंतु काय ना, हे जर काही शब्द वापरलास ना त्याला काही व्हॅल्यूच नाही आहे. कारण काही झालं तरीही या शब्दाचा काहीच उपयोग नाही आहे. परंतु तुझं जे काही मूळ वागणं ते बदलत नाही तोपर्यंत हे वागणं काही बदलणार नाही. आणि तू मला म्हणालीस की मी काल घटस्फोटाचे पेपर घेऊन आलेली, ते काही मी विसरले नाही. परंतु एक गोष्ट मी विसरत नाही, ते म्हणजे अजूनही आकाश माझा नवरा आहे आणि मी त्याची बायको आहे. आणि अजूनही काही आमचा घटस्फोट झालेला नाही आहे. म्हणूनच माझी घरातली जी काही सून असण्याची कर्तव्य आहेत ना, ती मी अगदी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, बाकी काही नाही. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर तुमचा अगदी चेहरा मला बघण्यासारखा वाटतोय. कारण तुम्हाला वाटत असेल की भूमी कायमची घर सोडून जाणार आणि तुमच्या टीमचा विजय होणार. परंतु असं काहीही झालेलं नाही आहे. कारण ही भूमी महाजन पुन्हा एकदा या घरामध्ये आली आहे आणि ती आली आहे ती आता कायमची आली आहे. आणि तुमची टीम आहे ते मला दिसतंय की तुम्ही कसे काय करताय ते. कारण तुमचा सगळा प्लॅन इथे मी उधळून लावलाय, बरोबर ना? आता काही झालं तरी ह्या तुमचा प्लॅन आहे तो मी विस्कटून टाकला. आता इथून पुढे माझं जे काही पुढचं काम असेल ना ते तुम्ही बघाल तर तुम्ही सगळेजण हादरूनच जाणार आहात. कारण काहीही झालं तरीही तुमचा हा जो काही चेहरा आहे ना, मी सगळ्यांसमोर तो तर आणणारच आहे. परंतु आता इथून पुढचा प्लॅन जो आहे तो तुला बघायला मिळेल. आता भूमी काय काय विचार करू शकते हे तुला बाहेर आल्यावर कळायला मिळेल. आणि अगं खरं तर बाहेर मजा आहे ना ती काही वेगळीच असणार आहे. त्याच्यामुळे तू आता बाहेर ये, मग बघ कसली मजा येते. तर आता तमाशा नंबर 1 पूर्ण झाला. आता धक्का नंबर 2 तुला बघायला मिळणार. म्हणूनच धक्का नंबरचा भाग 2 आहे तो आता तुला बाहेर येऊन बघायला मिळणार आहे. चल चल बाहेर चल असं म्हणून आता ती तिला बाहेर जात असताना सगळ्यांसाठी नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन जाते. मग आता इथे रागिनी तिथे नसते. परंतु पौर्णिमा विचार करते की हे ताईचं काहीतरी वेगळंच रूप मला पाहायला मिळालं आहे. ताईच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे, हिच्या मनामध्ये हे असं कसले प्रकार चालू आहेत, काहीच कळायला मार्ग नाही असं पौर्णिमा म्हणत असते. परंतु ती खूप घाबरलेली असते. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी म्हणत असते की हे माझं घर आहे आणि इथे मी माझ्या घरी आलेली आहे, सगळ्यांनी फराळ धरून घ्या असं भूमी आता सगळ्यांना म्हणत असते. त्याच वेळेला इथे आता भूमीचं असं म्हटल्यानंतर त्यावर अभिजित म्हणतो की हे काय चालवलं आहेस तू भूमी? अगं काय चाललंय? अगं तू या घरामध्ये पुन्हा आलीस तरी कशी? अगं काल आकाशला घटस्फोट दिलास आणि आज तू पुन्हा दत्त जयंतीच्या दिवशी या घरामध्ये आलीस आणि आम्हा सगळ्यांना फराळ देतेस. अगं तुझा घटस्फोट बोललीस ना तू, आकाशला पेपर दिलेस तसे तू. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की नाही, अजूनही आमचा घटस्फोट झालेला नाही आहे आणि आम्ही अजूनही नवरा बायको आहोत. त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की हो ना, उगीचच अगोदर घटस्फोटाचे पेपर पाठवायचे नंतर घरी यायचं, हे सगळं काही मला पटत नाही. त्यावेळेला आता भूमी ही आकाशजवळ येते आणि म्हणते की आकाशच्या भावनांचा आणि आकाशच्या प्रेमाचा विचार करून मी पुन्हा एकदा इथे घरामध्ये आलेली आहे. त्याच वेळेला आता सगळेजण बघत बसतात. मग त्यावर पुन्हा पौर्णिमा म्हणते की जेव्हा तू घटस्फोटाचे पेपर्स दिलेस त्याच वेळेला तुझ्या डोक्यामध्ये या भावना आणि या सगळ्या गोष्टी आल्या नाहीत का? तेव्हा तुझ्या भावना आणि तुझं प्रेम कुठे गेलं होतं आकाश भाऊजींवरचं? चल इकडून निघ असं म्हणून ती तिला घराबाहेर काढत असते. परंतु इथे भूमीने पौर्णिमाचाच हात मिरगळलेला असतो आणि पौर्णिमा जोरातच आई ग असं ओरडते. त्याच वेळेला आता पौर्णिमाला तसं तिथे हात पिरगळलेले पाहून अभिजित आणि रागिनी दोघा जणांनाही धक्का बसतो. कारण भूमी हे सगळं असं वागू शकते आणि भूमीचं काही वेगळंच रूप सगळ्यांसमोर आलेलं असतं. भूमी अगदी आता आकाशच्या मनानुसार आणि त्याला त्रास न देता रागिनीला त्रास देण्याचं ठरवते. आणि त्याच वेळेला भूमी आता हे सगळं करत असताना आकाशला विचारते की आकाश, तुला काय वाटतंय की मी या घरात राहायला हवं आहे की नको आहे? तूच सांग आकाश, तू जे म्हणशील ते मी करेन. मी या घरात राहू की नको असं आता भूमी ही समोरच आकाशला विचारते. त्याच वेळेला इथे आता आकाशला धक्का बसलेला असतो. आकाश आता शांत असतो कारण या सगळ्या गोष्टींमध्ये तो फक्त आणि फक्त भूमीचीच साथ देणार असतो हे तर भूमीला माहिती असतं. आणि आकाशला मोठ्या धर्मसंकटामध्ये भूमीने टाकलेलं असतं. आता आकाश पुन्हा एकदा भूमीची साथ देऊन भूमी तू या घरामध्ये राहा असं म्हणत कशाप्रकारे रागिनीला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढणार आणि रागिनीचा पुन्हा एकदा पराजय करणार हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.